तर बघा असं वाळाला जर पाणी असलं ना असं बांधाने जायला लागतं. वाळात खूप पाणी आहे तेव्हा असं बांधाने जायला लागतं. बांधायला पण चिखल आहे पण इतका नाही आहे कारण आता थोडंसं 2-3 दिवसापासून ऊन पडलेलं आहे. नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या गोकुळाष्टमी आहे तर त्याच्यासाठी मी आता गावाला आलेली आहे कारण आम्हाला भरपूर फराळ बनवायचं आहे. करंज्या, लाडू, चिवडा, परत चकली, जेवढा आपण दिवाळीला सगळं फराळ बनवतो ना तेवढं सगळं बनवणार आहे. आणि स्वीटमध्ये कलाकंद बनवणार आहे, श्रीखंड बनवणार आहे, परत रसमलाई, गुलाबजाम, जेवढे पदार्थ जेवढे कृष्ण भगवानला आवडतात ना तेवढे सगळे आम्ही बनवणार आहे. आणि माखन मिष्टी पण बनवणार आहे. तर पहिले आम्ही प्रसादापासून सुरुवात करणार आहे. आणि सुटुडा आमच्या आत्याच बनवतात तर मी तुम्हाला दाखवते आमच्या आत्या काय काय टाकतात त्याच्यातून कसे बनवतात. तर ह्या आमच्या आत्या आहे. तर आत्या, प्रसादामध्ये काय काय टाकणार आहे तुम्ही? आपण सुटवण्याकरता प्रसाद बनवणार आहे त्याच्याकरता या वस्तू लागते. सगळं त्याच्यात पहिल्यांदा पूर्ण घ्यायचं, नंतर खारका, नंतर बदाम, काजू आणि नंतर बडीशेप, वेलदोडे, थोडी मेथी आणि गूळ, लेटिंक, बाळशापा, तीळ असे सर्व पदार्थ घ्यायचे. आपण जसं बाळाला प्रसाद करतो तसा हा सुटवड्याचा प्रसाद आपण देवाकरता करायचा आहे. आणि जन्म झाला तर हा प्रसाद आपण सर्वांना वाटायचा आहे. या प्रसादाचं जास्त महत्त्व आहे म्हणून हा प्रसाद आपल्याला देवाकरता करायचा आहे. हा नेहमी कधीचा आहे प्रसादाचा सगळं पहिल्यांदा सुरुवातीला हाच प्रसाद वाटायचा. नंतर मग थोडं कसं सुकून घ्यायचं आणि नंतर भाजून घ्यायचं थोडं आणि थोडं मिक्सरमध्ये दळायचं. नंतर ते बारीक करायचं, चाळून घ्यायचं आणि आपण लाडू करून टाकून बारीक करायचं. तर एक साईडला आत्या प्रसादाची तयारी करते आणि दुसऱ्या साईडला माझी जाऊ करंजीचं सारण बनवते कारण मग पटकन होऊन जाईल. सगळेजण थोडं थोडं करतात. मग दिवसभरात एवढे फराळ बनवायचं मग टाईम होऊन जातो ना. मग सगळेजण थोडं थोडं काम वाटून घेतोय आम्ही. मग आता माझी छोटी जाऊ सारण करते. तर आत्याने आता खारक्यांमधल्या बिया काढून घेतल्या आणि ते मला भाजायला लावल्या. तर सगळं भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं. काजू बदाम सगळं असं आंबळ आंबळ भाजायचं आहे. तर मी पहिले खारका भाजून घेते आणि डिंक तळायचं. नाही ती नाही का आपली वायफाय वायरसाठी सपोर्टसाठी अशा वाल्याला काय त्याच्यामध्ये असं आटकून राहिले त्याच्यामध्ये. तर आता सगळं मी थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे. ओवा, शेपा, खोबरं, हा डिंक पण तळून घेतला, काजू बदाम भाजले आणि खारकांची पूड करून घेतली. आता हे सगळं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. तर आता सगळं भाजून दळून घेतलं मिक्सरमध्ये. आता याच्यात गूळ टाकून घेणार आहे आम्ही. तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करेपर्यंत. दोन्ही हाताने कर जाय. थोडा जास्तच बनवायला लागतो प्रसाद कारण आम्हाला बऱ्याच जणांना द्यायचा असतो. तर आता आमचा सुटुडाचा प्रसाद तयार झालेला आहे. बघा किती केलाय कारण बऱ्याच जणांना द्यायला लागतो. फोन येतात आम्हाला का आम्हाला प्रसाद पाहिजे, त्याच्यामुळे थोडा जास्तच बनवायला लागतो. तरी त्याच्यात अजून 1-2 वस्तू ॲड करायचे आणि आमचा प्रसाद झालेला आहे तयार. बरोबर मग झाड नाही चालणार लाडू पण थोडं काय एक वाटी टाक ना. किसून टाक एक वाटी. नाही झाड ते कोणतं ती नको आपले ती दुसरी नाही का किसून. तर जया तू काय करते आता? रवा भाजते मी. झालं का भाजी? हां, हो भाजतात. तो आलाच भाज. काय काय घेतलंय तू करंजीसाठी? आम्ही साखर घ्यायची, खोबरं घेतलंय, रवा भाजते, वेलदोडे. काय टाकलं त्याच्यात तू? साखर आणि वेलदोडे दळून टाकले.
आणि रवा ना. खोबरं टाकायचं आहे खोबरं भाजून टाकणार आहे का कच्चंच? थोडंसं भाजून. तर आत्या इथे ना आता करंजीचं पीठ मळून घेत आहे. आत्या त्याच्यात काय काय टाकलं तुम्ही? याच्यात थोडंसं डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि त्याला मोहन टाकलं थोडं. तेलाचं मोहन टाकणार आहे का? हा, हे बघा इथे ठेवलं. त्याला मोहन थोडं टाकायचं आणि मळून ठेवायचं. ते थोडं आता एक तासापासून ठेवायचं. माई माई जाऊ. तर आता करंज्या करूया. आत्या करताय करंज्या. मी आताच केलं, तुम्ही घेतले सारे. मग कुठे छोटा मुक्तान दिले का? तर आता करंज्या करून झालेल्या आहे आणि उरलेल्या पिठाचे शंकरपाळ्या बनवल्यात. पण शंकरपाळ्या दुसऱ्या पण बनवायच्या आहे, पण उरलेल्या पिठाच्या साध्या बनवल्या. आणि तिकडं माझे जाऊने आत्या लाडू बनवते आणि एक जाऊ करंज्या तळते. तुम्हाला दाखवते. जया हाय. हाय. कंटाळले. त्यांना पण बोलवते. कढई एक आणि माणसं किती होतील करंज्या तळायला? खायचं काम. खायला या म्हण ना तू. खायला तर उद्या आहे ना, उद्या संध्याकाळी. नाही, त्यांना म्हणा उद्या या प्रसाद घ्यायला आमच्या घरी. उद्या संध्याकाळी आपला हात द्यायला. ताई सुवर्णा ताई हाय म्हणा. हाय. लाडू बनवायला या. ते बघा सगळ्यांना बोलत प्रसाद घ्यायला या, बोला ना. प्रसाद रात्री संध्याकाळी 12 वाजता. हा, लाडू खायला या, करंज्या खायला या, प्रसाद खायला या, गोकुळाष्टमीला या. तर आता शंकरपाळ्यांचं पीठ मळलंय आणि शंकरपाळ्या करतोय. रव्याचे लाडू झाले आणि करंज्या झाल्या. सुटवड्याचा प्रसाद झाला. अजून डाळीच्या पिठाचे लाडू बनवायचे. आता शंकरपाळ्या बनवून घेतो. अजून कडकने बनवायचे आहेत. बस थोडं थोडं. आपलं काय तेच होतं. संपलं. तर आता शेव पण झाली आमची करून. इतकी शेव बनवली. माझी मोठी जाऊ बनवते शेव. झाली का शेव? इकडं आत्या बनवते कडकने. झाल्या आत्या लाटायचे, तर त्यांना म्हटले आता मी लाटते. त्या आत्या उठा तुम्ही, मी लाटते. लाटते मी. थांबा, एक एकच तळा. आता फराळ सगळं बनवून झालेलं आहे. तर आता गुलाबजामच राहिले, मोहन थाळ राहिलाय आणि दुधाचे पदार्थ सगळे उद्या बनवायचे आहेत. रसमलाई बनवायची आहे, गुलाबजाम, परत हे रसमलाई बनवणार आहे, रसगुल्ले, मोहन थाळ आणि रबडी बनवणार आहे, परत कस्टर्ड बनवायचे. भरपूर आयटम आहे. सगळे दुधाचे पदार्थ उद्या बनवणार आहे. फ्रेश ढोकळा बनवायचा आहे संध्याकाळी. तर आता सगळं फराळ बनवायचं झालं आणि मी घरी चाललेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. शुभरात्री.